कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि नाशिक डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट असोसिएशनतर्फे IT पॉलिसी 2015 या विषयावरील चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात हे चर्चासत्र संपन्न झालं। चर्चासत्राला IT क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। IT क्षेत्रात भारत अग्रेसर असल्याची माहिती उद्योग सहसंचालक बळवंत जोशी यांनी दिली। IT सेक्टरमध्ये डॉमिनेट झालेला आहे। इतर क्षेत्रांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉनिक्स गुड्स मध्ये जरी काही देश त्यांच्या ॲग्रेसिव्ह पॉलिसीमुळे आमच्यापेक्षा बरेच पुढे असतील, परंतु IT क्षेत्रामध्ये भारताचा वर्चस्व आहे, भारताची डॉमिनन्स आहे आणि ही एक अशी इंडस्ट्री आहे, दुसरी कोणती इंडस्ट्री घ्या आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, त्यामध्ये रॉ मटेरियल किंवा कॉस्ट ऑफ इक्विपमेंट कॉन्ट्रीब्यूट्स टू ऑलमोस्ट 70 to 80%. IT क्षेत्रामध्ये नॉलेज कॉन्ट्रीब्यूट्स टू 70 to 80%. त्यामुळे आपण जे म्हणतो या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता निश्चितच आपण स्थानावर राहील, याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही। कॉलेजने तर बोलावलं। BSNLचे महाव्यवस्थापक सुरेश प्रजापतींनी IT पॉलिसीचं महत्त्व पटवून दिलं। Highly motivating words for the BSNL. I thank you, sir, personally as well as from BSNL Nashik also. So, Pawar sir has extended compliments about getting President Award for official language. I thank you, sir. This was my duty that I got an opportunity. I serve BSNL. I am here in the Maharashtra, so I very well serve Maharashtra. And through this official language, I got an opportunity to do something for the nation, because it is for all caste. That is called Nagar Rajbhasha Karyanuyan Samiti. So as a chairman of that committee, I got this award. So thanks to everybody. झोनल मॅनेजर प्रताप मोहंती यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। Rural presence 50%, urban and metro presence. Why you are telling metro? We have a different definition for that. Identify some of the branches of metro. So maybe that particular line will help us in captivating some of the good ideas from this particular policy, from the discussion, from the people who are sitting over here. And this particular policy definitely will help this Nashik in a very big way by giving me some benefit out of this particular IT enabled tools. या चर्चासत्राला IT विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचं NDIचे अध्यक्ष रमेश पवार यांनी सांगितलं। आजच्या चर्चासत्राला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला। बरेचसे IT इंडस्ट्रीज ज्या आपल्याला माहिती नव्हत्या नाशिकमध्ये आहेत, असे सगळे लोक इथं पार्टिसिपेट झाले। त्यांनी अनेक प्रकारचे प्रश्न मांडले, पर्टिक्युलरली BSNL, राज्य सरकारच्या स्कीम्स याच्या संबंधित बरेचसे प्रश्न डिस्कस झालेत आणि त्याच्यानंतर आता पुढच्या काही गोष्टी आम्ही घेणार आहोत। पर्टिक्युलरली नाशिकमध्ये साधारणतः 300 IT युनिट्स वर्किंग आहेत आणि 300 IT युनिट्स वर्किंग असताना अजून त्याचं SSI रजिस्ट्रेशन मेजॉरिटीचं झालेलं नाही। ते SSI रजिस्ट्रेशन घेऊन आणि वेगवेगळ्या स्कीम्सचा फायदा त्यांना मिळवून द्यायचा। विद्यार्थ्यांना या चर्चासत्रातून काय फायदा होईल याविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयंत पट्टीवार यांनी माहिती दिली। या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले जॉईंट डायरेक्टर इंडस्ट्रीज श्री जोशी साहेब यांनी ITS पॉलिसीचं पूर्ण कठोर एक प्रेझेंटेशन दिलं आणि त्या पॉलिसीचे काय बेनिफिट्स आहेत आणि IT उद्योगाच्या प्रमोशन करता त्याची सविस्तर एक माहिती देऊन त्यांनी एक एनकरेज या IT उद्योगाला करण्यात अजूनही एक पाऊल समोर टाकलेलं आहे। याला सपोर्टिंग मेकॅनिझम जे लागतं मेन ओव्हर ती बॅकबोन ज्याला म्हणतो आपण, ती कनेक्टिव्हिटी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी वगैरे, तर त्या अनुषंगाने नाशिक BSNLचे जनरल मॅनेजर श्री प्रजापती सर, तर त्यांनीसुद्धा एक कनेक्टिव्हिटीच्या रेफरन्समध्ये त्यांनी टोटली प्रेझेंटेशन दिले आणि कनेक्टिव्हिटीमध्ये आपण काय देऊ शकतो ॲश्युरन्स पर्टिक्युलरली। नाशिकमध्ये IT उद्योगाला चालना देण्यासाठी नवीन IT पॉलिसी धोरणांमध्ये सवलती देण्यात आल्यानं ITच्या विस्तारासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याची माहिती चर्चेप्रसंगी देण्यात आली।
चर्चासत्रास उद्योजकांसह IT क्षेत्रातील विद्यार्थी उपस्थित होते. सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी सचिन गायकवाड, नाशिक.